नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहत आहोत प्रथम सत्र परीक्षा 2025 इयत्ता 9वी विषय आहे इतिहास व राज्यशास्त्र 2025। तर या विषयाची आपण प्रश्नपत्रिका सखोल अभ्यास करण्यासाठी अभ्यासणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब, लाईक, शेअर करा आणि मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा। तर आपल्याला 28 गुणांची इतिहास आणि 12 मार्काचं राज्यशास्त्र या दोन्हींचा मिळून आपण अभ्यास करणार आहोत। मागील काही वर्षांच्या जुन्या प्रश्नपत्रिका, इयत्ता प्रथम घटक चाचणी, द्वितीय घटक चाचणी, वार्षिक परीक्षा, सामायिक परीक्षा हे सर्व तुम्हाला प्लेलिस्टमध्ये भेटून जातील। चला आपण सुरुवात करूयात व्हिडिओला। गणिताच्या चॅनलमध्ये स्वागत। आज आपण पाहत आहोत इयत्ता 9वी प्रथम सत्र परीक्षा इतिहास व राज्यशास्त्र। वेळ आहे 2 तास आणि गुण आहेत 40। तर प्रथम आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक 1। दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। तर तुम्ही उत्तरपत्रिके प्रश्नपत्रिका पाहू शकता। पहिल्या प्रश्नानंतर 3 गुणांसाठी हा कंपल्सरी आहे। दुसरा आहे पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा। प्रश्न क्रमांक अ मधील पहिल्यामधील ब आणि यामधील 3 गुण असणार आहेत। तर यामध्ये तुम्हाला 3 म्हणजे यासाठी 1 मार्क, यासाठी 1 मार्क आणि यासाठी 1 मार्क अशा प्रकारे तुम्हाला 3 गुण मिळतात। तर या ठिकाणी फक्त चुकीची जोडी ओळखायची। समजा ही जोडी चुकीची असेल तर एवढीच जोडीचं तुम्हाला उत्तर लिहायचं आहे, बाकी जास्त लिखाण करायचं नाही आहे। सर्व जोड्या लावायची गरज नाही आहे, कारण बऱ्याच वेळा मुलं कन्फ्यूज होऊन जोड्या लावत बसतात। तर जोड्या लावायची नाही। जी चुकीची जोडी आहे, प्रश्नच असा लिहिलाय की पुढील चुकीची जोडी ओळखा। जी चूक असेल इंदिरा गांधी आणीबाणी हे करेक्ट आहे, राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान सुधारणा। तर हे जे चुकीची वाटते त्याला बॉक्स करा आणि खाली उतरून काढा फक्त। ओके, तर अशा प्रकारे इतिहास टोटल प्रश्नपत्रिका ही 28 गुणांसाठी असते। 28 मार्क्सचं तुम्हाला इतिहास व राज्यशास्त्र आहे। तर मग चला पाहूया। प्रश्न क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा। कोणतेही 2 प्रश्न सोडायचे तुम्हाला 4 गुणांसाठी आणि पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा। तर इथे पहा तुम्हाला दिले राष्ट्रीयकृत झालेल्या बँकेची नावं। कोणकोणत्या बँका आहेत? बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, इंडियन बँक, SBI स्टेट गव्हर्नमेंट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही सर्व बँकांची ब्रांच आहे, परंतु ठीक आहे तरी चालेल। तर अशा प्रकारे स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, तर अशा प्रकारे तुम्ही 5 बँकेची नावं, 4 बँकांची नावं इथे लिहू शकता। तुमचे जे पुस्तकात आहे ते मौखिक साधने, म्हणी आहेत, वाक्यप्रचार आहेत, उखाणे आहेत। तर अशा प्रकारे मौखिक साधने सुद्धा असतात। तर हे तुम्ही इथे लिहू शकता। तुम्ही पाठातून अभ्यास करू शकता। 4 गुणांसाठी तुम्हाला ऍक्टिव्हिटी बेस्ड हा क्वेश्चन पेपर आहे। त्यानंतर तिसरा आहे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान या विषयावर संकल्पना चित्र स्पष्ट करा। किती मोठी संकल्पना असू शकते पहा। स्वतंत्र भारतानंतर पहिले पंतप्रधान याविषयी तुम्ही खूप सारं काही लिहू शकता विदाऊट एनी स्टडी। बट तुम्हाला हे जे लिहिता आहात तुम्ही पुस्तकांचा आधार घेऊन, स्वाध्याय तुम्ही लिहिता त्याचा आधार घेऊन तुम्हाला प्रश्नांची उत्तरे लिहायची। टिपा लिहायसाठी आहे ललित लिखाण साधने, धवल क्रांती म्हणजे श्वेत क्रांती सुद्धा म्हटलं जातं याला, आणि प्रदेशवाद, श्वेत म्हणजे व्हाईट, श्वेत क्रांती सुद्धा याला म्हटलं जातं। तर पुढचा प्रश्न आहे पहा 4 गुणांसाठी आहे, त्यामुळे 2 तुम्ही लिहू शकता। आणि टिपा लिहामध्ये टू द पॉईंट जर तुम्ही अर्ध पेज जरी ॲटलिस्ट लिहिलं तरी तुम्हाला आउट ऑफ गुण मिळून जातात। प्रश्न क्रमांक 3 आहे पुढील विधाने सकारात्मक सकारण स्पष्ट करा। सकारण लक्षात ठेवा, हा शब्द तुम्ही फक्त स्पष्ट करा। कारणासहित ऑपरेशन ब्ल्यू स्टार करावे लागले, का करावे लागले याचं कारण तुम्हाला लिहायचं आहे। फक्त केलं हे ठीक आहे, त्याचं स्पष्टीकरण देता, परंतु का हे तुम्हाला सांगायचं आहे। 1961 मध्ये बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले, व्हाय, तर ते तुम्हाला सकारण लिहायचं आहे। अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात लष्कर पाठवावे लागले, व्हाय, का पाठवावे लागले याचं तुम्हाला सकारण स्पष्ट द्यायचं आहे। पुढे आहे प्रश्न क्रमांक 4। पुढे दिलेल्या उत्तरांचं वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा। ताराबाई मोडक यांनी बोर्डी आणि कोसबाड या शैक्षणिक शिक्षण कार्याला सुरुवात केली होती। आदिवासी मुलांसाठी अंगणवाड्या सुरू केल्या होत्या। प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण, कुरणशाळा, तांत्रिक व्यवसाय शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले होते। अणुताई वाघ यांनी ठाणे जिल्ह्यातील कोसबाड येथे आदिवासींच्या उन्नतीसाठी एक संस्था स्थापन केली। या संस्थेला कोसबाड प्रकल्प म्हणून नाव दिले होते। आदिवासीच्या शिक्षणासाठी अणुताई वाघ यांनी पाळणाघर, बालवाड्या आणि प्राथमिक शाळा, प्रौढ शिक्षण वर्ग, बालसेविका प्रशिक्षण महाविद्यालय इत्यादी संस्था सुरू केल्या होत्या। तर अशा प्रकारे हा तुम्हाला एक पॅराग्राफ दिला आहे आणि त्यावर आधारित तुम्हाला 3 प्रश्न आहेत। इथे तुम्हाला आउट ऑफ गुण मिळालेच पाहिजेत, लक्षात ठेवा। पॅसेज पाहून तुम्हाला उत्तर द्यायचे आहेत, त्यामुळे पॅसेजमधील उत्तरं पाहून लिहिणं काही कठीण नाही। इथे तुमचे मार्क्स जाता कामा नयेत। प्रश्न क्रमांक 4 याचे आउट ऑफ गुण आपल्याला घ्यायचेच आहेत, हे लक्षात ठेवायचं। कोसबाड प्रकल्प कशास म्हणतात? कशास म्हणतात? आदिवासी मुलांच्या उन्नतीसाठी एक संस्था स्थापन केली होती, शिक्षण संस्था, त्याला कोसबाड प्रकल्प म्हटलं गेले। ताराबाई मोडकांनी तुम्हाला आवडलेली 2 कामे काय केली? ताराबाई मोडकांनी आदिवासी मुलांसाठी अंगणवाड्या सुरू केल्या, प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण दिलं, कुरणशाळा तयार केल्या आणि तांत्रिक व्यवसाय शिक्षण दिले। ही कामं आम्हाला आवडली। ओके, 1 मार्क्स मिळाला। संकल्पचिन्ह चित्र पूर्ण करा। तर अशा प्रकारे चिन्ह आहे
आदिवासी शिक्षणासाठी अनुताई वाघ यांनी सुरू केले शैक्षणिक संस्था। तर यांनी चालू केलेल्या शैक्षणिक संस्थांची नावं तुम्ही लिहू शकता। कोसबाड प्रकल्प आणि ताराबाई मोडकांनी सुरू केलेल्या शिक्षणासाठी प्रसार असे तुम्ही नावं लिहू शकता। हे झालं तुमचं संकल्पचित्र। इथे तुम्हाला 2 गुण मिळणार आहेत। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा। कोणते 2? नागालँड हे वेगळे घटक राज्य कसे अस्तित्वात आले आणि दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणते प्रकल्प सुरू करण्यात आले? तर अशा प्रकारे हा प्रश्न तुम्हाला 4 गुणांसाठी विचारला गेला आहे। आपण पाहत आहोत राज्यशास्त्र 12 गुणांसाठी आहे। या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। तर तुम्हाला 2 गुणांसाठी गाळ्या जागा हाच वार्षिक परीक्षेला सुद्धा तुमचं प्रश्नपत्रिका स्वरूप असतं, त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करू शकता। मागील काही वर्षाच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी चॅनलवरती सबस्क्राईब करा, शेअर करा आणि प्लेलिस्टमध्ये व्हिजिट करा। प्लेलिस्टमध्ये खूप साऱ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळतील, त्याचा अभ्यास तुम्ही करून तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच चांगले गुण मिळवू शकता। यांचा सराव करा, पाठांतरणावरती जास्त जोर द्या आणि पुस्तकांचं वाचन मात्र हमखास करा। पुढील विधाने चुकी बरोबर ते कारण स्पष्ट करा। तुम्हाला 3 दिले, 3 पैकी तुम्हाला 2 सोडवायचे। इथे 4 गुणांसाठी आहेत। प्रत्येक राष्ट्र स्वतःसाठी भक्कम सुरक्षा व्यवस्था निर्माण करते, बरोबर आहे, असं कारण स्पष्ट द्यायचं आहे। पंडित हे आपल्याला सर्वांना आता आपण अनुभवलंच आहे। पंडित नेहरूने भारत चीन संबंध सुधारण्यासाठी मोठे योगदान दिले, हे योग्य आहे का? योग्य असेल तर सकारण स्पष्ट करा। शीतयुद्धामुळे जगाचे एकध्रुवीकरण झाले का? झाले असेल तर का आणि नसेल तर का, असं सकारण स्पष्ट करा। प्रश्न क्रमांक 8, पुढील संकल्पना स्पष्ट करा। राष्ट्रीय हितसंबंध आणि मानवी सुरक्षा फार महत्त्वाचे सध्या ऐरणीवर असलेला हा प्रश्न आहे। 2 गुणांसाठी दिलेल्या सूचनेनुसार कृती करा। कोणते 1? संकल्पना चित्र, सुरक्षा व्यवस्थेतील आव्हाने, काय काय सुरक्षा व्यवस्था आपल्या आव्हाने येतात, पुढे समस्या येतात ते तुम्ही लिहा आणि देशाचे परराष्ट्र धोरण ठरवण्याचा त्यांचा प्रमुख मुख्य वाटा। तर हे तुम्हाला परराष्ट्र धोरण आयोग, मुख्यमंत्री, राष्ट्रपती, अर्थमंत्री, प्रधानमंत्री आणि उपमुख्यमंत्री, तर हे सर्व प्रमुख घटक आहेत असं लिहा। त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 आहे, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे द्या। शीतयुद्धांची अखेर होण्यास कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या? म्हणजे शीतयुद्ध संपण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या, हे सर्व तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेनेशन द्यायचं आहे। तर शेवटचा प्रश्न आहे, भारताच्या परराष्ट्र धोरणाचे उद्दिष्ट। हा 2 मार्कांसाठी आहे। एक प्रश्न, किमान याचे 4 ते 5 पॉईंट तुम्हाला लिहिणे गरजेचं आहे। आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। चॅनलवरती भरपूर प्रतिसाद द्या, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि मागील काही वर्षाच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी चॅनलला व्हिजिट करा। प्लेलिस्टमध्ये खूप साऱ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळतील। यानंतर आपण SSC बोर्डच्या प्रश्नपत्रिका मागील काही वर्षांची टाकणार आहोत। दिवाळीच्या सुट्टीमध्ये खूप सारा अभ्यास घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा। भेटूया उद्याच्या व्हिडिओ।